ना ते ब्लॉकेज होत असतं. आपण नाही म्हणतो एखाद्याचं ब्लॉक झालं मग त्याला हार्ट अटॅक आला, मग त्याचं इतक्या वेन म्हणजे एवढी आपलं 95% ब्लॉक होतं, मग त्याला आपण एंजिओप्लास्टी केली. तसं सडन कार्डियाक अरेस्टमध्ये अचानकच पेशंटचं हृदय हे सडन स्टॉप होतं आणि पेशंट अनकॉन्शियस होऊन जातं. समजा आता एखादा व्यक्ती सडन कार्डियाक अरेस्टमुळे जर पडला तर त्याच्या आपण 3 गोष्टी बघतो. त्या पेशंटचं एक अनकॉन्शियस होणं, त्याचा श्वासोच्छ्वास पण बंद होतो आणि त्याची जी नाडी असती ती पण बंद होती. जेव्हा ह्या 3 गोष्टी पण जेव्हा ॲब्सेंट असतात पेशंटच्या, तेव्हा आपण त्यांना CPR म्हणजे आपण जे म्हणतो छातीवर हात दाब द्यायचा, तो कसा द्यायचा मी तुम्हाला इथे पहिले सांगते, मग प्रात्यक्षिक करून दाखवते. जर एखादा व्यक्ती सडन जर पडला तर आपण त्यांना एका चांगल्या सरफेसवर नेऊन झोपायचं. पहिले काय बघायचं, पेशंटची त्या व्यक्तीची पण सेफ्टी आणि आपली पण सेफ्टी बघायची. हार्ड सरफेसवर नेऊन त्याला झोपायचं. नंतर काय करायचं, त्याला आवाज द्यायचा, टॅप करायचं. कुठेही शोल्डरला आपण त्याच्या टॅप करायचा. दादा दादा, एखादी आजी असेल किंवा ताई असेल त्यांना आवाज द्यायचा, ताई ताई. जेव्हा त्यांना विचारायचं तुम्ही ओके का, जेव्हा ते बेशुद्ध असले म्हणजे ते आपल्याला रिप्लाय देणार आहे का, नाही. मग ते हे झाली पहिली स्टेप. कोणती, तेव्हा पेशंट बेशुद्ध आहे. नंतर काय बघायची, त्याची नाडी बघायची. जर एखादा पेशंट किंवा व्यक्ती सडन जर चक्कर येऊन पडला, त्याची ही नाडी लागते का आपल्याला हाताची, लागत नाही, कारण की तो बेशुद्ध आहे. त्याच्यामुळे आपल्या इथून 3 बोटं समोर जा प्रत्येकाने आणि ते बघा, तुम्हाला हळूच प्रेस कर, 0.5 सेकंदच बघायचं. त्या लागतंय का तुम्हाला काही हलल्यासारखं, ते बघायचं. तेव्हा हे पण ॲब्सेंट असतं. आणि 3rd नंबरला आपण काय करायचं, श्वास बघायचा. आता श्वास बघायला, आता मी बोलते, मला तुम्हाला जाणवते खालीवर होते, तर त्याच्या पोटावर आपण छातीवर बघायचं त्याचा श्वास चालू आहे का नाही. हा पण ह्या प्रत्येक गोष्टी करताना सेकंदाच्या आत करायच्या. याला जर 1-2 मिनिटं लावले तर पेशंट तोपर्यंत जातो. तर हे काय करायचं, हे पटकन बघायचं. नाही इथे समजलं तर आपला कान त्याच्या तोंडाजवळ न्यायचा, 0.5 सेकंदाच्या आत बघायचं. जर ते पण ॲब्सेंट असेल तर मग आपण त्यांना CPR स्टार्ट करायचा. CPR देताना पेशंटच्या लेवलमध्ये आपल्याला येऊन बसायचं. आता हे आपण गुडघ्यावर बसायचं असतं. समोर जर रोडवर जर पडला, त्यांना एका चांगल्या सरफेसवर नेलं, गुडघ्यावर येऊन बसायचं. आपले दोन्ही पण हात एकमेकांना असे लावायचे. नंतर असे लावून ना आपण त्यांना काय करायचं, आपलं हे शोल्डर बिलकुल असं वाकून पण त्यांना काय होणार आहे, तो प्रेशर जाणार नाही. हे पेशंटचं काय झालेलं आहे, हे सडन कार्डियाक अरेस्ट म्हणजे काय आहे, इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम. म्हणजे आपले जे रिदम असतात, हृदय असतं ते अचानकच बंद होतं. त्याला काही सिम्पटम नसतात. जसं हार्ट अटॅक मध्ये सिम्पटम येते, कोणाच्या छातीमध्ये जळजळ होते, डिस्कम्फर्ट होतं. पेशंट 2-3 दिवसापूर्वी ना त्यांना आहे ना रेस्टलेस, इरिटेबिलिटी वाढती. तसं इथे काहीच नाही होत. चांगला असा मी पण आता आहे. अचानकच जर चक्कर येऊन पडले तर इथं काय होणार आहे, आपण पेशंटला पूर्ण आपलं प्रेशर याच्यावर गेलं पाहिजे. आणि हे प्रेशर देताना हे आपलं जेव्हा शेवटचं आपलं छाती असती त्याच्या 1/3 लेवलला आहे ना, तर 5 सेंटीमीटर डेप्थ हे आपल्याला द्यायचे. हे एका मिनिटामध्ये 100 ते 120 द्यायचे प्रेशर. आणि त्याचे 3 वेळेस त्याचं हे केलेले कंपार्टमेंट केलेले 30 कंप्रेशन द्यायचे. 2 वेळेस त्यांना श्वासोच्छ्वास द्यायचा. मी करून दाखवते. आवाज येत नाही का, हे 30 कंप्रेशन द्यायचे त्यांना. इथे देताना हे 5 सेंटीमीटर म्हणजे ही छाती आपल्याला अशी एकदम दाबली गेली पाहिजे, खालीवर झालं पाहिजे. म्हणजे हे खालीवर करायचं कारण काय, जे हार्ट स्टॉप झालेले, जे हृदय बंद पडलेले त्याचं सर्क्युलेशन परत रिस्टार्ट करायचं याचं काम असतं. मग हे 30 वेळेस दिल्यानंतर आपण काय करायचं, आपला एक हात आहे ना, एक हात याच्या फोरहेडला ठेवायचा म्हणजे डोक्यावर ठेवायचा, दुसरा असा वर त्यांचा माउथ थोडं टिल्ट करायचं. जर श्वासोच्छ्वास देता म्हणजे आता जर मी फिमेल एखाद्या मेलला द्यायला मला चांगलं नाही वाटत आहे तर असं देऊ शकतो आपण. याचं कारण काय माहिती का, आपण जर असं वर केलं, जे आपलं हृदय बंद पडलं असं ट्रकी आहे ना, एअरवे आहे ना, त्याचा डायरेक्ट आपण तो ओपन होतो. आणि प्रत्येक वेळेस 30 वेळेस दिल्यानंतर 3 झालं का पेशंटचा आपण परत आवाज देऊन विचारायचं, दादा दादा, परत त्यांना शुद्ध आली का नाही. हे झाल्यानंतर आपण आता हे काम मी एकटीच करणार आहे की एवढं सगळं, तर मध्येच आपण काय करायचं, कॉल फॉर हेल्प. म्हणजे आपण काय करायचं, मदत मागायची कोणाला तरी. तुम्ही ॲम्ब्युलन्सला कॉल करा किंवा कोणाला तरी एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस बोलवा. आणि याच्यासोबत पण मी एकटी न देऊ शकता, त्याच्यामुळे आजूबाजूचं जे असेल, माझे 30 वेळेस झाले का परत कोणाला तरी द्यायला लावायचं. आपण हे कुठपर्यंत द्यायचे, जोपर्यंत आपल्याला मेडिकल सर्व्हिस अवेलेबल होत नाही तोपर्यंत द्यायची. आणि एखाद्यास कधी कसं असतं, पेशंटचे पल्स पण येऊन जातात, पल्स येतात पण पेशंट बेशुद्ध असतं, तर मग त्यावेळेस काय करायचं,
पेशंटला पटकन शिफ्ट करून मग नंतर ते मेडिकल म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये बाकीच्या गोष्टी केल्या जातात. हे बघा, आता पेशंट जर चक्कर येऊन पडला, त्यांना आपण काय केलं, पहिले मी तुम्हाला काय सांगितलं, सीन सेफ्टी पेशंटची पण आपली पण. पेशंटला आपण काय करायचं, हार्ड सरफेसवर म्हणजे जिथं पाणी वगैरे पडलेलं आहे तिथे CPR द्यायला जमणार आहे का? नाही. का बरं जमणार नाही? कारण की आपण त्यांच्यासोबतच आपल्याला हा इलेक्ट्रिक शॉक ही पण मशीन आपण आलेली आता हे पण आपल्याला त्यांना द्यायचंय. जे हॉस्पिटलमध्ये मोठं असतं हे आता पोर्टेबल मशीन आहे. आपण मोबाईल कसा असतो तसं ही डिव्हाइस पण यूज करायची. त्याच्यामुळे हा शॉक दिल्यावर पेशंटला पाण्यामध्ये जर शॉक दिला तर पेशंट पण चांगला नाही ना आपण पण सेफ्टीने राहणार आहे. त्याच्यामुळे दोघांची पण सेफ्टी. पेशंटला पहिले हे करायचं, नंतर टॅप करायचं. मी काय सांगितलं तुम्हाला, कुठे टॅप करायचं, कशावर, शोल्डर, खांद्यावर. दादा त्यांनी मला रिस्पॉन्स दिला नाही. मग काय झालं, त्यांचं पहिले काय झालं, ते पेशंट अनकॉन्शियस आहे म्हणजे त्यांचं शुद्ध हरपलेली. सेकंड काय बघायचं, पल्स बघायची. आपली ही पल्स लागणार आहे का त्यांना? नाही. ही नाडी न लागता आपण इथून 3 बोट पुढे गेले, ही पण नाडी चेक केली, ही पण अब्सेंट असली. थर्ड काय करायचं, त्यांचं रेस्पिरेशन हे पण तिन्ही पण अब्सेंट आहे. मग आपण त्यांना CPR द्यायचा. CPR देण्याच्या आधीच कोणाला तरी आवाज द्यायचा. आम्ही आयडेंटिफाय केलं त्या काकूंना, काकू तुम्ही अँब्युलन्सला बोलवा. त्या अँब्युलन्सला तोपर्यंत बोलवतील, मग आपण CPR द्यायचा. CPR देताना आपण पेशंटच्या लेवलमध्ये यायचं आणि हे देताना याचं खाली घेऊन घ्या, खाली व्यवस्थित दाखवता येईल. स्टूल घ्या मॅडम, स्टूल घेता का? स्टूल घ्या. पेशंटला पहिले आवाज दिला म्हणजे त्यांनी आपल्याला रिस्पॉन्स दिला, बेशुद्ध आहे. नंतर पल्स पण चेक केले, नंतर रेस्पिरेशन पण बघितलं, त्यांची छाती खालीवर होती हे पण बघितलं. नंतर तुम्हाला सांगते आता कुठे द्यायचे हे CPR म्हणतो ना आपण, जे हृदयाचा दाब कुठे द्यायचा. हा छाती जेव्हा संपती ह्या इथं बघा, ब्रेस्ट बोन म्हणतो आपण त्याला, मध्यभागी. ही देताना पुढचे बसून राहा, त्यांनी दिसतंय सेंटरला बाबा. ज्यावेळेस आपण प्रेशर करतो ना, तर सेंटरला कुठं द्यायचं आपण, जे आपले दोन्ही निप्पल असतात त्या निप्पलच्या सेंटरला, छातीच्या मध्ये, जे छातीच्या मध्ये म्हणजे 4 बोटं आपण जे खाली जे आपल्या बरगड्या असतात त्या बरगड्याच्या वरती 4 बोटं वरती घ्यायचे आणि मध्ये सेंटरला असतं जे आपण दोन्ही निप्पल असतात त्याच्यामध्ये, तिथं मध्ये घेऊन अशा ऍक्शन मध्ये दोन्ही बोटांचा लॉक घ्यायचा. हा एक हात आणि हा एक हात असा लॉक मध्ये असला पाहिजे. लॉक मध्ये असल्यानंतर ही पोझिशन तयार होते. ही पोझिशन तयार झाल्यानंतर इथून जो हा भाग असतो हाताचा, या भागाने त्या जागेवर प्रेशर द्यायचा असतो असा. तर इथं जो आपण किती देतो, 1 मिनिटात 30 वेळा द्यायचा असं प्रेशर. जो प्रेशर असतो तो प्रेशर कमीत कमी अर्धा इंच खाली गेला पाहिजे. अर्धा इंच खाली गेल्यानंतर तर प्रेशर, त्याच्या ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होतं त्या बॉडीमध्ये. जेव्हा असा असतो तर आपण ते 1 मिनिटात 30 दिलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला एक माणूस सफिशियंट नसतो. जे आजूबाजूचे असतात त्यांना पण सांगावं लागतं. जसं आजूबाजूच्या असल्यामुळे त्यांनी ते तुम्ही 1 मिनिटाने 30 दिले तर तुम्ही दमून जाशाल. तुम्ही परत त्याला तो CPR पूर्ण देऊ शकत नाही. तर तुम्ही दुसऱ्याला तुमचा CPR झाला का लगेच दुसऱ्याला यायचा. तर तुमच्या जर जवळचा माणूस असेल तर 1 मिनिटात 30 वेळा दिल्यानंतर त्याला एकदा तोंडातून श्वास द्यावा लागतो. पण तो जवळचा माणूस असला, नोन माणूस असला तर देऊ शकतो आपण. कारण की अननोन माणूस असला तर आपल्याला त्याला काय झालेलं आहे, काय आहे त्याला आपल्याला माहिती नसतं. तो त्याला काय डिसीज आहे, त्याला काही आजार आहे, तो आपल्याला माहीत नसतो. त्याच्यामुळे अननोन व्यक्तीला आपण तोंडातून श्वास देत नाही. जो आपल्याला नोन माणूस आहे, आपल्या ओळखीचा आहे, जवळचा आहे, त्या माणसाला आपण एका श्वास देऊ शकतो तोंडातून. जर आपण ह्या पोझिशनमध्ये पाहिजे, इथं एल्बो हा टाईट पाहिजे पूर्ण, जेणेकरून हा पूर्ण त्याचा भार छातीवर गेला पाहिजे. आणि आपण त्या बसताना गुडघ्यावर बसलो पाहिजे. म्हणजे जो पूर्ण आपल्या शरीराचा वेट आहे तो पूर्णपणे आपण त्याच्या शरीरावरती त्याला आपण ताकद लावता येईल आपल्याला. आणि हात वाकला नाही पाहिजे आपला. हा, तर ज्यावेळेस आपला हात असा वाकला जातो त्यावेळेस पूर्ण प्रेशर त्याच्या छातीवर बसले नाही जात. तर टाईट ठेवायचा असं. हे बघा, आता देताना हे दोन्ही पण शोल्डर म्हणजे हे खांदे ना वाकू द्यायचे नाही, पूर्ण प्रेशर द्यायचे. बघा बघा माझं हे पूर्ण बॉडीला पण असं वाटतंय खाली गेल्यासारखं. जाणवतंय का तुम्हाला, दिसतंय. मग आता काउंट करायचे आणि 1 मिनिटामध्ये 100 ते 120 त्याचे 30 वेळेस आपण त्याचे कंप्रेशन 30 वेळेस छातीला दाब द्यायचा, 2 दाब ऑक्सिजन द्यायचा. मोजून घ्या आता. 1 2 3 4
5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. आता 30 वेळा दिल्यानंतर आपण काय करायचं, त्यांचं आहे ना हे असं माऊथ असतं ना, एक हात आपला त्यांच्या याच्यावर ठेवायचा, डोक्यावर वर ठेवायचा आणि हळूच आपलं त्यांचं चीन असतं इथलं भाग असं थोडा वर करायचा. परत त्यांना आवाज देऊन परत आपले कंटिन्यू कंप्रेशन हे चालू ठेवायचे. आपण देता समोरच्याला पण सांगायचं ॲम्ब्युलन्स किंवा कॉल फॉर हेल्प करता करता आणखीन दुसऱ्यांना माझं एकदा टर्म झाली का दुसरे कोणीतरी करून दाखवून या. तोंडाने जर श्वास देऊ नाही शकलो आपण तर रुमाल टाकून पण देऊ शकता तुम्ही. जर अननोन व्यक्ती किंवा कोणी पण राहिला तर तोंडावर रुमाल ठेवून तुम्ही श्वास देऊ शकता तोंडाने. या बाबा या, तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. या नाही तुम्ही प्रॅक्टिस करा ना, तुम्ही प्रॅक्टिस केलं म्हणजे तुम्हाला जमल. नाही कोणी 2 जण त्याला वाटलं ना ते करून बघू शकतो. म्हणजे जे ना कसं असतं, आपण चुकलो तर आपण आता समजून घेतो. कधी पण वेळ येऊ शकते. आजकाल कोणाला पण असं चालू होऊन जाते ते. ट्राय करून बघा, चुकलं तर असं काही न घाबरता यायचं, प्रॅक्टिस करायची.